नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपला आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल, अरे हे काय थंबनेल आहे आणि व्हिडिओमध्ये काय, तर बघूया. तर मंडळी, थोडंसं थांबा, लक्षात घ्या की मार्केटमध्ये जर कोणी तुम्हाला कॉल देत असेल तर ते चुकीची गोष्ट आहे. ओके. मग सर तुम्ही हे थंबनेल कशामुळे दिलं, तर लक्षात घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल की नेमकं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मला काय म्हणायचंय आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल. तुम्हाला तुमची जी डिपेंडन्सी आहे कशावरची, तर तुम्हाला जी स्विंग ट्रेडिंग करायची असते, तुम्हाला माहिती नाही की नेमकं स्विंग ट्रेडिंग कशी करायची किंवा कोणत्या स्टॉक्स मध्ये करायची, कसं त्याच्यामध्ये एंट्री एक्झिट जे आहे प्लॅन करावा, हे कळत नाही. तर तुमचं हे जे आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा 100% या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. सो डोंट वरी, व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थितशीर बघा. तुम्हाला जे काय तुमच्या प्रश्नांची उत्तर आहेत ते बरोबर मिळतील आणि थंबनेल वर दिलेली माहिती बरोबर आहे. ओके. ती कशी आहे ती शेवटी तुम्हाला कळेल. ओके. त्यामुळे लगेचच्या लगेच निर्णय घेऊ नका. आणि मी कोणाला कॉल वगैरे प्रोव्हाइड करत नाही आणि मी सेबी रजिस्टर्डही नाही. मी जस्ट माझी एक अभ्यास, माझा जी अंडरस्टँडिंग आहे मार्केटची, ती मी तुमच्यासोबत सांगत आहे. चलो बढिया. तर बघा, लक्ष द्या. नेमकं पहिले तर समजून घेऊया की स्विंग ट्रेडिंग जी आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ बघता याचा अर्थ काय, तर तुमची इच्छा आहे स्विंग ट्रेडिंग करण्याची, बरोबर. तर लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग जेव्हा तुम्ही करत आहात तेव्हा तुमच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर पाहिजे पेशन्स. ओके. आणि तुमच्यापैकी बरेच जण काय मंडळी काय करतात चूक, माहिती का, तर स्विंग ट्रेडिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इंट्राडेला लावण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, ह्या दोन्ही वेगवेगळ्या टाईपच्या ट्रेडिंग आहेत. ओके. जसं की मेडिकलची फील्ड वेगळी आहे, इंजिनिअरिंगची फील्ड वेगळी आहे. तसंच मार्केटमध्ये सुद्धा स्विंग ट्रेडिंगची फील्ड वेगळी आहे आणि इंट्राडे ट्रेडिंगची फील्ड वेगळी. त्यामुळे प्लीज 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 यांना दोघांना एकत्र आणू नका. ओके. सो हे सगळ्यात पहिला पॉइंट होता. आणि मी तुम्हाला तुमच्या जे एक्सपेक्टेड तुमचे जे पर्सेंटेज आहेत की बाबा सर मला 5%, 8%, 10%, 20%ची अपेक्षा आहे, सर मला 50%, सर मला 70%, सर मला 80%ची अपेक्षा आहे, सर मला 100%, 150%, 200%ची अपेक्षा आहे. सगळ्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करणार आहे, तेव्हा काळजी करायची गरज नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे की कसं कसं काय काय स्टेप्स फॉलो करायच्यात, कुठल्या टाइम फ्रेमला महत्व द्यायचे, कुठल्या टाइम फ्रेमला महत्व द्यायचं नाही. ओके. आणि प्रत्येक टाइम फ्रेमची जी खासियत आहे ती पण मी तुमच्यासोबत सांगणार आहे. आलं लक्षात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की स्विंग ट्रेडिंग जेव्हा आपण करतोय तेव्हा आपल्याला मध्ये पेशन्स पाहिजे. पेशन्स म्हणजे काय, तर तो जो स्टॉक घेतलेला आहे तो होल्ड करण्याची ताकद पाहिजे. ओके. असं नाही की सर मी स्टॉक घेतलाय, त्याच्यामध्ये 2-3 दिवस मुवमेंट नाही आली आणि सर माझ्या मित्राने एक स्टॉक घेतला होता त्याच्यामध्ये तर 10%ची मुवमेंट आली, आता मी काय करतो, हा स्टॉक विकतो आणि हा 10% वाला स्टॉक घेतो. ही चूक आहे. लक्षात घ्या, मार्केटमध्ये असं गरजेचं नाही की तुम्ही घेतलेला प्रत्येक स्टॉक तुम्हाला 100% रिटर्न काढून द्यावा. आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मार्केटमध्ये 100% रिटर्न मी तुम्हाला काढून देतो, गॅरंटीड 5% महिन्याला देतो, गॅरंटीड 10% महिन्याला देतो, तर लक्षात घ्या, हे सगळं चुकीचं आहे. ओके. सेबीच्या गाईडलाईन्स क्लिअरली सांगतात की गॅरंटी हा वर्ड जिथे आला तिथे घातक म्हणजे कृत्य होऊ शकतं. तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्याकडून हिसकावून घेतले जाऊ शकतात, तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सावधान राहा. ओके. मार्केटमध्ये गॅरंटी नावाची गोष्ट काहीच नसते. आणि तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की दर महिन्याला मी 10% तर कसे पण काढतो, 20% कसे काढतो, तर लक्षात घ्या, एकतर तो माणूस तुम्हाला येड्यात काढतोय किंवा त्या माणसाकडे काहीतरी मधल्या न्यूज असू शकतात, त्याच्यावर बेसिसवर पण तो काम करू शकतो. ओके. सो ह्या दोन गोष्टी आहेत. आपल्याला त्या न्यूजशी काही घेणं देणं नाही. आपलं काम काय, तर चार्टचा अनालिसिस करून, चार्टचा अभ्यास करून आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा. तर फर्स्ट थिंग फर्स्ट तुम्हाला करायचंय काय, तर लक्षात घ्या, आपण जी आजच्या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं ती एक माझी स्ट्रॅटेजी आहे. ओके. ही स्ट्रॅटेजी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो, पण बरेच सारे विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की सर ही स्ट्रॅटेजी बाहेर पण कळाली पाहिजे, सगळ्यांना मिळाली पाहिजे, त्यांचाही फायदा झाला पाहिजे. तर लक्षात घ्या, ही जी स्विंगचे जे कॉल्स आहेत ते तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या, ही माझ्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे. काय नाव आहे, स्विंग कॉल स्ट्रॅटेजी. काय नाव आहे, स्विंग कॉल स्ट्रॅटेजी. ओके. सो ही एक स्ट्रॅटेजी आहे. मी कोणाला एक कॉल्स प्रोव्हाइड करत नाही, पहिलेच क्लिअरली मेन्शन करतोय. ओके. तर या स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे, सिम्पल, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इंडिकेटर्सवर जायचं आहे. काय करायचंय, तुम्हाला इंडिकेटर्सवर जायचं आहे. आता इंडिकेटर्सवर गेल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करायचे आणि एक स्पेसिफिक नाव टाईप करायचे. काय नाव टाईप करायचे, स्विंग. ओके. स्विंग ट्रेड सिग्नल. ओके. स्विंग ट्रेड सिग्नल. ओके. हे काहीतरी नाव आहे, हे तुम्हाला इथे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. राईट. सो मी ह्याच्यावर क्लिक करतो. ओके. एक मिनिट. राईट. चलो, मी क्लिक केलं
आणि माझ्याकडे एक अशी काहीतरी लाईन ओपन झाली, तर बेसिकली मग सर हे काय तर लक्षात घ्या. ओके, आता तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या टाईपचे इंडिकेटर आहेत आणि तुम्ही इंडिकेटरवर का आम्हाला ट्रेडिंग करायला सांगायला सगळं एक्सप्लेन करतो आणि ह्या इंडिकेटरला पण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो डोंट वरी. ओके, लास्ट पर्यंत बघा. लक्षात घ्या, मार्केटमध्ये इंडिकेटर जी काय ट्रेडिंग असते, इंडिकेटर बेस्ड जी ट्रेडिंग असते त्याची अॅक्युरेसी बेसिकली कमी असते. ओके, अॅक्युरेसी काय असते, कमी असते. पण लक्षात घ्या हे कधी होतं, जेव्हा तुम्ही फक्त एक इंडिकेटर वापरत आहात. ओके, जेव्हा तुमची डिपेंडन्सी एका इंडिकेटरच्या सिग्नलवर आहे. पण जेव्हा तुम्ही मल्टिपल इंडिकेटरचा सहारा घेता, मल्टिपल इंडिकेटर कडून सहारा घेता, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्राइस ऍक्शन नावाची गोष्ट माहित नाही, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना रेजिस्टन्स सपोर्टची गोष्ट माहित नाही, मग त्यांनी काय करावं, त्यांनी या इंडिकेटरला किंवा या स्ट्रॅटेजीला वापरायला पाहिजे का? 100% वापरायला पाहिजे. का सांगतो मी तुमचं रिझन, प्रत्येक गोष्टीचं रिझन देतो. ओके राईट, तर बघा लक्षात घ्या, मल्टिपल इंडिकेटर्सनी जेव्हा तुम्हाला सिग्नल देतील, मल्टिपल इंडिकेटर्स जेव्हा तुम्हाला सिग्नल देतील, तर ते त्याची जी अॅक्युरेसी आहे ते डेफिनेटली काय होत असते, वाढत असते. त्याची एक अॅक्युरेसी काय होत असते, वाढत असते. आता सगळ्यात दोन मोठे जे पॉप्युलर इंडिकेटर आहेत, पहिली कुठला आहे, RSI, दुसरं कुठलं आहे, EMA. ओके, हे दोन इंडिकेटर आहेत, हे खूप जास्त पॉप्युलर आहेत. ओके, प्रत्येक ट्रेडर वापरतो. इव्हन माझं तर जवळपास मी मागच्या 3 वर्षापासून EMA वर एवढा दाट अभ्यास केलेला आहे की मला स्टुडंटला EMA शिकवायला कमीत कमी 3 दिवस लागतात आणि जवळपास एक एक सेशन 1.25 तास ते 1.5 तासाचं असतं. ओके, जवळपास 4-4.5 तासाचं कॉन्टेंट जे आहे ते EMA वर माझं आहे. ओके, तर लक्षात घ्या, हे दोन इंडिकेटर जे आहेत हे खूप जास्त पॉप्युलर आहेत. तुम्ही ह्याच्यावर हजारो व्हिडिओज तुम्ही बघू शकता. ओके, इव्हन ह्याच्यावर जर बघायचं झालं तर आपला RSI वर एक सेशनही झालेला आहे. ओके, हे आपलं युट्यूब चॅनल आहे मंडळी, जाऊन याला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि जे काही टॉपिक्स असतात तर त्या टॉपिक्सवर आपण मोठे मोठे सेशन्स घेत असतो. म्हणजे एक सेशन जे आहे ते 1 तास 1.5 तासाचं असतं आपलं. ओके, सो प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगण्याचं काम आहे माझं. आणि हे जे लेक्चर्स असतात हे पूर्णपणे विद्यार्थ्यांसोबत घेतलेले लेक्चर्स असतात, रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला मी देत असतो. म्हणजे दर रविवारी मी क्लास घेतो. ओके, याचं उदाहरण जर तुम्ही बघायचं झालं तर प्रत्येक रविवारी मी ग्रुपवर मेसेज टाकतो. हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, फ्री ऑफ कॉस्ट. मी इथं फक्त चार्ट्स शेअर करतो, माझा व्ह्यू शेअर करतो, नेमकं मार्केटमध्ये काय चालू आहे एकदम मराठी भाषेमध्ये सांगतो की नेमकं काय आता व्हायले मार्केटमध्ये, मार्केटची परिस्थिती काय, आणि फ्री ऑफ कॉस्ट बरं का, 1 रुपया कोणाकडून घेत नाही आणि आपल्याचं तसं काही नाहीच आहे. ओके, म्हणजे पेड क्लास पेड ग्रुप वगैरे आपलं तसं काही नाहीये. ओके, दर रविवारी मी काय करतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या टॉपिकवर सेशन तुम्हाला पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो, तुम्ही टॉपिक पाठवतात आणि त्या टॉपिक पैकी कुठला तरी एक टॉपिक निवडतो. जसं की मागच्या रविवारीच तुम्ही सांगितलं होतं सर गुंतवणूक कधी आणि कुठे करावी ह्याच्यावर जरा सेशन घ्या. ओके, तर बेसिकली गुंतवणूक हा खूप मोठा टॉपिक आहे, तर त्याला काय तो तुकड्यांमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला तुकडा जो आहे तो मी घेतलेला आहे, जवळपास त्याचं तुम्ही बघा, गुंतवणूक कधी व कुठे करावी. ओके, सेशन भेटलं तुम्हाला 4 दिवसापूर्वीच घेतलेलं आहे. ओके, आणि याच्यात पार्ट 1 पार्ट्स येणार आहेत. ओके, सो तुम्हाला डिटेलमध्ये देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ह्याच्यावर मी प्लेलिस्ट पण बनवलेले आहेत. तुमचं काम सोपं केलं की नेमकं तुमचे काय अडचणी आहेत त्याच्यानुसार तुम्ही जा आणि तुमचे जे व्हिडिओज आहेत, स्विंग ट्रेडिंग असू, इंट्राडे ट्रेडिंग असू, कमोडिटी असू, इन्व्हेस्टमेंट असू, बिगिनर आहात तर काय काय व्हिडिओज बघायला पाहिजे, ते सगळं तुम्हाला एक एक 1.5 तासाचे व्हिडिओज आहेत, तो तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. ओके, तर आता बघा लक्ष द्या, जेव्हा आपण ह्या मल्टिपल इंडिकेटर्सला वापरतो तेव्हा आपली अॅक्युरेसी वाढण्याचे चान्सेस आहेत का? हो. तर मंडळी लक्षात घ्या, हे जे इंडिकेटर आहे हा RSI आणि EMA इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे. EMA इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे. मग सर कॉम्बिनेशन म्हणजे काय? तर लक्षात घ्या, RSI ची एक खासियत आहे, EMA ची एक खासियत आहे. RSI ची खासियत काय? तर RSI कशावर काम करतं? RSI व्हॉल्युमवर काम करतं, प्लस RSI प्राइस मध्ये जी ओव्हरबाउट किंवा ओव्हरसोल्ड जो झोन असतो तो आपल्याला सांगतो प्राइसचा. आणि EMA पूर्णपणे कॅन्डलवर काम करतं. EMA ला व्हॉल्युमचा काहीही संबंध नसतो. EMA जो इंडिकेटर आहे त्याला व्हॉल्युमचा कुठलाही संबंध नसतो. RSI आणि EMA हे दोन्ही वेगवेगळी इंडिकेटर आहेत, दोघांची खासियत वेगवेगळी आहे. आणि ह्या दोघांची जी खासियत आहे, जसं की RSI ची व्हॉल्यूम आणि प्राइस सोबत अभ्यास करून आपल्याला सिग्नल देणं, आणि EMA काम काय, तर EMA पूर्णपणे प्राइस म्हणजे कॅन्डल्सला स्टडी करून, प्रिव्हियस कॅन्डल्सला स्टडी करून येणारं प्रिडिक्शन तो देत असतो. ओके, त्याचा व्हॉल्यूमचा कुठेही संबंध नाही. ओके, सो एकंदरीत ह्या इंडिकेटरमध्ये आपल्याला व्हॉल्यूम पण येणार आहे, प्राइस पण येणार आहे आणि कॅन्डल पण येणार आहे. प्राइस मध्ये नेमकं काय, तर प्राइस मध्ये बेसिकली जे ओव्हरबाउट आणि ओव्हर सोल्ड झोन असतो. ओके, तर बेसिकली त्याचं जे आहे आपल्याला सिग्नल एकंदरीतच भेटणार आहेत. म्हणजे दोन्ही दोन्ही आपल्याला काय करायचे, इंडिकेटर्स लावायची गरज आहे का नाही. जर 2 इंडिकेटर लावले तर कशा पद्धतीने दिसेल तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट तर तुम्हाला त्याच्यामध्ये RSI लावावा लागेल. ओके, कुठे गेला RSI? RSI मी टाईप करतो. ओके, RSI टाईप केला,
त्याच्यानंतर सर मला काय करावं लागेल, मला ईएमए बघावं लागेल. सर मला काय करावं लागेल, ईएमए बघावं लागेल. ओके, दोन ईएमए लावलेले आहेत मी. ओके, एक ईएमए लावलेला आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे वेगवेगळे ईएमआयचं म्हणणं वेगळं, आरएसआयचं म्हणणं वेगळं. दोघं एकत्र येऊन मला एक सिग्नल देतात का, नाही देतात. पण मला जर असं झालं की बाबा दोघंही एकत्र राहिलेत आणि दोघंही सिग्नल द्यायलेत, तर ते माझ्यासाठी काय राहील, बेस्ट सिनारिओ राहील. जसं की इथे ईएमए वर गेलाय आणि इथे ऑलरेडी हे ओव्हर बाउट झोन मध्ये गेलेलं आहे, तर इथं ट्रेड बनतच नाही बेसिकली. ओके, सो आपल्याला मार्केटमध्ये एकंदरीत दोन्हीचा अभ्यास करून जो सिग्नल देणारा इंडिकेटर आहे त्याचं मी नाव काय ठेवलेलं आहे, त्याचं नाव आहे स्विंग कॉल, जे आहे त्याचं नाव आहे स्विंग कॉल सिग्नल्स. स्विंग कॉल सिग्नल्स. ओके, आता सर हे इंडिकेटर आलं तसं वापरायचंय का, आता काही ह्याच्यामध्ये पण मॉडिफिकेशन आहेत, लक्षात घ्या. ह्याच्यात आलं तसं वापरलं तरी पण चांगले, नाही त्याच्यामध्ये चेंजेस जरी केले तरी पण चांगले, काही अडचण नाही. ओके, तर बघा लक्ष द्या, मी तुम्हाला काम सांगतो, त्याचं फंक्शन सांगतो आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली त्याला मग काय करा, चेंज करा. ओके, म्हणजे तुम्हाला जर वाटलं की बाबा सर आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट जरा वेगळ्या आहेत, तर तुम्ही त्याच्यानुसार चेंज करा. जसं की तुम्ही बघा ओव्हर बाउट ओव्हर सोल्ड झोन याच्यामध्ये सेटिंग्स वेगळ्या आहेत, जसं की 80-20. युजली आरएसआय मध्ये ना दोन सेटिंग्स असतात, भारतामध्ये दोन सेटिंग वापरतात. कुठल्या सेटिंग, एक ओव्हर बाउट झोनची 60-40 ची एक सेटिंग असते किंवा 70-30 ची सेटिंग असते. सर मग आम्ही ह्या दोन सेटिंग पण लावू शकतो का, यस, डेफिनेटली लावू शकता, डेफिनेटली लावू शकता. त्याच्यानंतर बघा ह्या इंडिकेटरमध्ये एसएमए आणि ईएमए हे दोन्ही इंडिकेटरचं कॉम्बिनेशन आहे. ओके, तर लक्षात घ्या, ईएमए हा खूप प्राइस सेन्सिटिव्ह असतो. ईएमए हा काय असतो, प्राइस सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे प्राइस मध्ये छोटी जरी मुवमेंट झाली तरी पण मला काय करतो, हा ईएमए इंडिकेट करतो. पण एसएमएचं काम काय असतं, एसएमए म्हणजे एकदम सुस्त माणूस. ओके, म्हणजे एकदम काहीतरी होऊन गेलं, घडलं आणि त्याच्यानंतर तो त्या गोष्टीकडे लक्ष देतोय, तर हा एसएमए असतो. ओके, जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाढवायची असेल सो तुम्ही ह्या सिग्नलला म्हणजे ह्याची जी लेंथ आहे ती वाढवा. आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट आल्यानंतरच जर सिग्नल पाहिजे, मुवमेंट चालू झाल्यानंतर सिग्नल पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या एसएमए ला काय करा, वाढवा. एसएमए ला काय करा, वाढवा. ओके, मला ओव्हर बाउट आणि ओव्हर सोल्ड झोन काय सिग्नल देतोय की बॉस मार्केटमध्ये आता खूप जास्त खरेदी झाली, बस झालं, आता तुम्ही एक्झिट करा. ओके, ओव्हरसोल्ड झोन पण मला एक्झिट साठीच काम करतो. ओके, माझ्या एंट्रीसाठी मला हे ईएमए वापरायचे आहेत, एंट्रीसाठी मला हे ईएमएचं काम आहे. आणि एक्झिटसाठी ओके मला कोणाचं जे आहे मदत मिळणार आहे, तर मला ही आरएसआय ची मदत मिळणार आहे. बघा प्रत्येकाचं काम स्पेसिफाय झालेलं आहे की ईएमएचं एसएमएचं काम काय, प्राइस सेन्सिटिव्ह आहे ईएमए, तर तो मला लवकर सिग्नल देईल आणि जो लेट सिग्नल देईल, जो मार्केटमध्ये मुवमेंट चालू झाल्यानंतर ज्यांना उतरायचं आहे, तर त्यांनी एसएमए ह्या ह्याची व्हॅल्यू जी आहे ती वाढवायला पाहिजे. या दोघांचा जे वापर करून मी काय करू शकतो, माझी एंट्री प्लॅन करू शकतो. काय करू शकतो, एंट्री प्लॅन करू शकतो. आणि आरएसआयचा प्युअरली आरएसआयचा वापर करून मला काय करायचंय, फक्त एक्झिट प्लॅन करायचंय. आरएसआयचं काम काय, एक्झिट, ईएमआयचं आणि एसएमएचं काम काय आहे, तर एंट्री. ओके, सो हे मी तुम्हाला त्यांचं काम सांगितलं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली बघा की तुम्हाला कुठली सेटिंग बेस्ट वाटते. ओके, मी रेकमेंड करेल आलेली ती सेटिंग वापरा. त्याच्यानंतर तुम्ही इथे स्टाईल्स मध्ये जाऊन त्याची रंगरंगोटी जी आहे ती तुमच्या हिशोबानं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला जरा क्लिअरिटी येण्यासाठी मी काय करतो, जरा ओपॅसिटी वाढवतो, म्हणजे कलर्स ची जी आहे डेन्सिटी वाढवतो, म्हणजे तुम्हाला काय होईल ते व्यवस्थित लक्षात येतील. आता बघा इथे ही जी लाईन आहे ही ईएमए ची लाईन आहे. ओके, ही जी लाईन आहे ही ईएमए ची लाईन आहे. इथे बघा बाय आणि सेलचे सिग्नल मिळत आहेत. ओके, राईट. आता सर इथे बघा तीन कलर तुम्हाला मिळत आहेत. एक तो तुमचा पोपटी कलर म्हणता येईल, मराठी भाषेमध्ये पोपटी म्हणतात. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघा थोडासा इथं तुम्हाला येलो कलर दिसेल आणि त्याच्यानंतर रेड दिसेल. ओके, तर बेसिकली तुम्ही बघा की जेव्हा मार्केट बुलिश आहे, जेव्हा मार्केट बुलिश आहे तेव्हा ह्या ईएमएचा रंग काय होतोय, ग्रीन होतोय. तेव्हा काय होतोय, ह्या ईएमएचा रंग ग्रीन होतोय. आणि जेव्हा हा मार्केट बेरिश आहे तेव्हा ह्या ईएमएचा रंग काय होतोय, लाल होते. म्हणजे मला ह्या ईएमएच्या रंगावरून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत आहेत. ओके, क्लिअर होत आहेत. त्याच्यानंतर बघा जिथं म्हणजे हा जो कलर आहे हा रेड वरून ग्रीन शिफ्ट होत आहे, तर तिथे एक छोटासा पॅच येतोय येलो कलरचा, जो की मला काय इंडिकेट करतोय, ट्रान्झिशन इंडिकेट करतोय. काय इंडिकेट करतोय मला, ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे काय, तर मार्केट बेरिश टू बुलिश किंवा बुलिश टू बेरिश, म्हणजे मार्केट चढू लागला आता उतरणार आहे किंवा उतरलेलं मार्केट चढणार आहे, हे मला काय इंडिकेट करण्याचं काम करतोय, माझा येलो कलर करतोय. म्हणजे बघा इंडिकेटर म्हणजे असं नाही की डायरेक्ट बाय सिग्नल भेटलं सर खरेदी करतो आणि सेल सिग्नल भेटलं खरेदी करतो. जर तुम्ही एखाद्या इंडिकेटरला जर जाणून घेतलं, त्याचं एकदम कोर जर समजून घेतला ना मंडळी, तर तुम्हाला प्रत्येक इंडिकेटर तुमच्यासाठी काम करतो. आणि मी स्वतः सांगतो की इंडिकेटर हा फक्त ज्या माणसाला मार्केटमध्ये टाइम देता येत नाही त्यांनीच वापरावा.
ओके, ज्याला मार्केटला बघता येतं, चार्टचा अभ्यास करता येतो, त्यानं पूर्णपणे प्राइस ऍक्शन बेस्ड काय करावं, काम करावं. ओके, पण आपल्यापैकी बरीच मंडळी आहे जी टाइम नाही देऊ शकत. ओके, आणि समजू शकतो मी, काय अडचण नाही, कारण बराच टाइम त्यांचा ट्रॅव्हलिंग मध्ये जातो, जॉब मध्ये जातो, घरी आल्यानंतर मग सर हेच काम करायचं की घरी फॅमिलीला बघायचं आहे. ऍग्री. ओके, कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्या माणसाला तर बिलकुलच टाइम नाही. मी स्वतः राहिलेलो आहे मुंबईमध्ये, 4 वर्ष माझं एज्युकेशन झाले, तर मला माहिती काय धावपळ असते तिथे आणि कसली लोकांची लाईफ आहे. सो डोंट वरी, तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन येलो. ओके, टाइम फ्रेम वगैरे कडे अजून तर गेलोच नाही मी, तुम्हाला फक्त इंडिकेटर एक्सप्लेन केलेलं आहे. आलं लक्षात? सो आता काय करूया आपण, आता आरएसआयचं एक सांगायचं राहील तुम्हाला की नेमकं आरएसआयचं काम काय. ओके, सो 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 एक सेकंड. राईट, मी काय करतो, एक कुठे मिळाल, हा राईट, चलो बढिया, इथे मिळालं बघा. मी ह्याला रिमूव्ह करतो सगळं. तुम्ही बघा इथे बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर इथे तुम्हाला एक ऍरो दिसतील असे. ओके, म्हणजे वरी पण दिसतील बऱ्याच जागेवर असे बेरिश ऍरो दिसतील. तर हे जे ऍरो आहेत हे आरएसआय मुळे आलेले आहेत. हे कोणामुळे आलेले आहेत, आरएसआय मुळे आलेले आहेत. ओके, आणि वरी असू खाली असू ते दोन्ही आरएसआय मुळे आलेले आहेत. जर तुम्हाला हा ग्रीन ऍरो भेटतोय तर लक्षात घ्या तुमचा आरएसआय ओव्हर सोल्ड झोन मध्ये आहे, म्हणजे इथं तुम्ही खरेदी करायला पाहिजे. पण लक्षात घ्या फक्त एका सिग्नलवर आपल्याला काय एंट्री घ्यायची नाहीये, त्याचं पण सांगणार आहे मी सिग्निफिकन्स काय आणि त्याचा कुठं वापर करायचा ते पण सांगणार आहे. ओके, राईट, आणि वरी एकदा सिग्नल आलं की लगेच सेल करायचं का, तर यस करायचं. ओके, राईट, तर त्याचं काम काय कशामुळे ते सांगतो मी तुम्हाला. ओके, सो आता बघा मी काय करतो, प्रत्येकाच्या प्रॉफिट नुसार, प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट नुसार मी काय करतो, तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये डिफरन्शिएट करतो. ओके, म्हणजे कसं असतं की प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात. सो ह्याला कशा पद्धतीनं तुम्ही मॉडिफाय करू शकता आणि कशा पद्धतीनं तुम्ही वापरू शकता, तर प्रत्येक गोष्टीचं मला काय करायचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. राईट, तर मी पहिली कॅटेगरी जी आहे अशी समजतो की ज्या माणसांना फक्त एक 5 ते 10% प्रॉफिट खूप आहे. ओके, म्हणजे अशी व्यक्ती ज्यांना 5 ते 10% अपेक्षा आहे. दुसरी व्यक्ती ज्यांना सर 50 ते 70% अपेक्षा आहे. ओके, 50 ते 70 म्हणण्यापेक्षा सर मला 50% म्हणजे 50%पेक्षा जवळपास जरी प्रॉफिट भेटला तरी पण ठीक आहे, म्हणजे 50% प्रॉफिट जरी भेटला तरी ठीक आहे, किंवा 10 ते 50% आपण धरूया, 10% ते 50%. तिसरी कॅटेगरी आहे 50% ते 100% वाली, 50% ते 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाली. ओके, सो या 3 कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला डिवाइड केलेले आहे. तुम्ही बघा तुम्हाला नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचे आणि सांगितलेल्या ज्या सेटिंग्स आहेत त्या तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला बसवायच्या आहेत. ओके, सो राईट, चालू करूया. तर पहिली कॅटेगरी म्हणजे 5 ते 10% वाली. ओके, 5 ते 10% वाल्यांना काही नियम्स आहेत. प्रत्येक म्हणजे जे प्रत्येक कॅटेगरी मधले लोक आहेत त्यांच्यासाठी काही नियम्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला जो टाइम फ्रेम ठेवायचा आहे मंडळी, स्ट्रिक्टली 1 आवर ठेवायचा. काय करायचंय, स्ट्रिक्टली 1 आवर ठेवायचा आहे. ओके, सो आता बघा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, मान्य मला, पण लक्षात घ्या जर डिटेलमध्ये शिकून घ्यायचे तर वेळ तर तुम्हाला द्यावा लागेल. ओके, सो बढिया, राईट. आता बघा मी तुम्हाला काय म्हणलं की 1 आवरचा टाइम फ्रेम. आता टाइम फ्रेम कुठे असतो तर लक्षात घ्या इथे हा टाइम फ्रेम असतो. ओके, आणि हे ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप आहे. ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप आपल्याला फ्री काय करतं, चार्टिंग साठी ऍप जे आहे ते प्रोव्हाइड करतं, म्हणजे कॅन्डल्स वगैरे जे आहे ते आपण बघू शकतो. लक्षात घ्या हे इंडिकेटर फक्त ट्रेडिंग व्ह्यू वर आहे बरं का. तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ऍपमध्ये जर बघणार असाल तर मंडळी सावधान, तुम्हाला ते मिळणार नाही. ओके, मिळणार नाही. आलं लक्षात, चलो बढिया. आता बघा जेव्हा तुम्हाला 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये गेला तर तेव्हा तुमची अपेक्षा किती असेल, 5 ते 10%ची. आता पहिला नियम तो. दुसरा नियम काय, जेव्हा तुम्हाला बाय सिग्नल मिळेल, जेव्हा तुम्हाला बाय सिग्नल मिळेल, लेट्स से ही एक कॅन्डल आहे, या कॅन्डलच्या खाली तुम्हाला बाय असं लिहून आलेलं आहे, लगेच उतावळा घोडा काय म्हणतात, उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग असं करायचं का नाही. आपल्या मराठी भाषेतले लोक लय हुशार पहिल्यापासून, त्यांनी बरोबर म्हणी बनवून ठेवलेल्या आहेत की कशा पद्धतीनं लोक येडे होतात तर त्यांच्या प्रमाण. ओके, तर मग काय करायचं त्याच्या परिस्थितीमध्ये, सर सिग्नल आले तर काहीच नाही, शांत बसायचं, त्याचा कॅन्डलचा हाय मार्क करायचा. पहिली गोष्ट तर त्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा. जोपर्यंत पुढची कॅन्डल त्याच्या हायला ब्रेक करत नाही, जोपर्यंत पुढची कॅन्डल त्याच्या हायला ब्रेक करत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची का नाही. आपली एंट्री कधी होईल, जेव्हा ज्या कॅन्डल मध्ये मला बाय सिग्नल आलेले त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की माझी एंट्री असेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर सर ठीक आहे आता स्टॉप लॉस तो सांगा. स्टॉप लॉस तो सांगतो. ज्या कॅन्डल मध्ये तुम्हाला बाईंग आलेली आहे, तुम्ही बघा त्या कॅन्डल मध्ये जी नेमकी बाईंग आलेली आहे, लेट्स से आता बघा इथे आपल्याला बाय सिग्नल आलेले, आपल्याला काय झालेलं इथे बाय सिग्नल आलेला आहे. तुम्ही बघा मार्केट इथं वर गेलं, एक पॉज घेतला आणि पुन्हा मार्केट वर गेलं. म्हणजे मी जर म्हणलं सर मार्केटमध्ये रिसेंटमध्ये बाईंग कुठून आलेली हो, तर तुम्ही म्हणू शकता ह्या एरियामध्ये मार्केट काय होतं, जरा बारीक होतं, साइडवेज होतं.
आणि मार्केट सर इथून ब्रेक झालेले आणि इथून आपल्याला प्रॉपर बाईंग भेटलेली. जसं की तुम्ही बघा मार्केट वर गेलं, इथं खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा इथं थोडासा टाइमपास केला, पुन्हा वर गेलं. म्हणजे एकंदरीत बघा इथे ही काय झाली आपली एंट्री झाली. ओके, त्याच्यानंतर इथे काय झाला, हा स्विंग झाला, हा काय झाला स्विंग झाला, हा काय झाला माझा एसएलचा पॉईंट झाला, हा काय झाला माझा एसएलचा पॉईंट. एसएल जास्त मोठा द्यायचा नाही, आलं लक्षात. ओके राईट. आता मग सर ठीक आहे, आता 5 ते 10% माझी अपेक्षा आहे. ओके, आता सर 5 ते 10% म्हणजे मी किती दिवस तिथे वाट बघायला पाहिजे, तर मोस्टली तुम्ही एक 4-5 दिवस एक्सपेक्टेड आहे किंवा 10 दिवसापेक्षा जवळपास. ओके, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही टाइम स्पेंड करायला पाहिजे का नाही. जसं की इथे बघा, इथे तुम्हाला बाय सिग्नल जे आहे ते तुम्हाला इथे मिळालेलं आहे. ओके, या कॅन्डल मध्ये तुम्हाला बाय सिग्नल मिळालं. राईट, एक मिनिट मी ह्याला रिमूव्ह करतो. या कॅन्डल मध्ये बाय सिग्नल मिळालं. मग काय करावं सर आम्ही इथे. ओके, मग काय करावं, सिंपल आहे, काय काहीच नाही करायचं. काय करायचं, ह्या कॅन्डलच्या वर हाय त्याचा हाय मार्क करायचा आणि ह्या कॅन्डलच्या वर म्हणजे जसं की आता आयआरसीटीसीचा हा शेअर आहे, आयआरसीटीसीचा शेअर आहे आणि तुम्ही बघा किती रुपयाला रेट आहे, 1023 रुपये रेट आहे. मी म्हणतो 1023 नाही, 1025 रुपयाच्या जवळपास खरेदी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही काय करा, खरेदी करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता मग सर स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, तर बघा मग इथं बाईंग कुठून आलेली तुम्ही बघा. जर लेटेस्ट मध्ये तुम्ही जर बाईंग बघितली तर मार्केट इथून जे आहे ऑटोमॅटिकली वर गेलेले. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल, इथे एसएल ठेवावं लागेल, इथे काय करावं लागेल, एसएल ठेवावं लागेल. म्हणजे माझा एसएल कळाला सर आणि माझा जो आहे एंट्री पॉईंट पण माझा जो आहे लक्षात आला. ओके, सो आता माझी जी एंट्री आहे, एंट्री इथं झाली सर, एंट्री काय झाली इथे झाली. एक मिनिट मी थोडस वर वर एंट्री घेतोय. ओके, ज्या पॉइंटला आपल्याला सिग्नल मिळाला आहे, ओके, त्या कॅन्डलचा हाय आहे, त्याचा एकदम तंतोतंत एंट्री कधीच नाही घ्यायची. ओके, आणि जेवढं काही स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस बघा माझा इथे किती टक्क्याचा आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर माझा स्टॉप लॉस जो आहे तो मॅक्सिमम 5% पाहिजे. इथे तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की माझा जो स्टॉप लॉस आहे तो किती टक्क्याचा आहे, फक्त 5%चा आहे. किती टक्क्याचा आहे, 5% आहे. आणि माझं टार्गेट किती आहे, 5 ते 10% मी घेऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतो. ओके राईट. सो इथे तुम्ही बघा आरामात माझं जे टार्गेट आहे किती टक्क्याचं, जवळपास 8 ते 10%. बघा आता मी एक्झिट कुठं करणार आहे, मी एक्झिट करणार आहे इथे, एक्झिट करणार आहे. काय एक्झिट करणार आहे, कारण आरएसआय ने मला सिग्नल दिला की बॉस निकल जाओ, बॉस निकल जाओ. मग सर सिग्नल नाही आलं तर लक्षात घ्या आपलं टार्गेट किती आहे, 5 ते 10%चं आहे ना. गपचूप घ्यायचं निघून जायचं, गपचूप घ्यायचं आणि निघून जायचं. ओके, बरोबर ह्या पॉइंटला एक्झिट करायचं आणि निघून जायचं. आलं लक्षात. म्हणजे ज्या पॉइंटला एकतर सिग्नल मिळायला पाहिजे किंवा आपलं टार्गेट मिळायला पाहिजे. टार्गेट किंवा सिग्नलच्या आधी आपण दोन्हीपैकी जे पहिले येईल तिथं आपण काय करायचं, एक्झिट करायचे. ओके, सो हे तुम्हाला 1 आवर टाइम फ्रेम मध्ये वापरायचं. सर तुम्ही आता सर एकच उदाहरण दाखवलं, अजून दाखवा, दुसऱ्या शेअर मध्ये दाखवा सर, ह्याच्यामध्ये नका दाखवू. ठीक आहे, कुठल्या दाखवू, दीपक नायट्रेट मध्ये बघूया. ठीक आहे, ओके, मी कोणाला रेकमेंड नाही करत आहे कुठलेही स्टॉक्स. सो आपापल्या अभ्यासानुसार आपण आपले ट्रेड करावे. ओके, आणि रिकमेंड करेल की कोणीही जे आहेत कॉल बेसिसवर काम करू नका मंडळी, शिकून घ्या. ओके, आणि सर्वात महत्वाची, अरे आता चला विषय निघालाच आहे तर सांगून देतो. तर बघा आता स्विंग ट्रेडिंग जर करायची तर पहिले शिकून घेणं महत्वाचं आहे. ओके, पहिले काय करणे, शिकून घेणं महत्वाचं आहे. तर मंडळी लक्षात घ्या, तुमच्यासाठी स्विंग ट्रेडिंगचा क्लास जो आहे, फक्त स्विंग ट्रेडिंगचा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इंट्राडे वगैरे त्याचा काही विषय नसणार आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला 5 स्विंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे आणि स्टॉक शोधण्यासाठी जे स्टॉक स्क्रीनर असतात, ओके, जे प्रीमियम आहेत, ओके, ज्यांच्यासाठी मी चार्ज करतो, ते पण मी तुम्हाला फ्री देत आहे. ते पण मी तुम्हाला काय देते, फ्री देते, कारण मी ते मॉडिफाय केले. सो मला त्याच्यामध्ये काहीतरी बेनिफिट मिळायलाच पाहिजे. सो मी ते तुम्हाला फ्री मध्ये देतोय. ओके, 7 दिवसाचा कोर्स आहे, 5 स्ट्रॅटेजी शिकवणार आहे आणि 5 प्रीमियम स्टॉक स्क्रीनर लाईफ लॉंग फ्री आहेत, लाईफ लॉंग फ्री आहेत. तुम्ही जर हा स्विंग 15 हा जो कुपन कोड वापरला तर हा कोर्स मात्र तुम्हाला 2200 किंवा 2199 ला मिळेल. आणि जर पण लक्षात घ्या मंडळी, हा जो कुपन कोड आहे हा फक्त पहिल्या 15 जणांना आहे आणि ऑलरेडी 7 ऍडमिशन झालेले आहेत. बाकी तुम्ही हुशार आहात. ओके, आणि जर कुपन कोड संपला तर तुम्हाला हा कोर्स जो आहे तो प्युअरली 4000 रुपयाला मिळेल. ओके, सो तुम्ही लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ओके, कारण 15 जणांना कुपन देणार आहे. ऑलरेडी मी मागच्या ह्याच्यामध्ये पण मी ते अनाऊन्स केलं होतं. ओके, तुमचा प्रतिसाद चांगला आहे, त्याच्यामुळे जो आहे तो कुपन कोड मी तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर 1 आवर टाइम फ्रेम बद्दल मी तुम्हाला बोललेलो, 1 आवर टाइम फ्रेम नुसार तुम्हाला जायचे. आणि लक्षात घ्या, या स्ट्रॅटेजीची अॅक्युरसी 100% नाही. जरी तुम्हाला 70 ते 80% अॅक्युरसी मिळाली, मोर दॅन इनफ आहे. लक्षात घ्या, मोर दॅन इनफ आहे. तुम्ही प्रत्येक स्ट्रॅटेजीला 100% बनवण्याच्या मागे जाऊ नका. 100% नावाची मार्केटमध्ये गोष्ट नसते. मी माझ्या आयुष्यातले 2 वर्ष ह्याच्या मागे घातलेत की अशी कुठली तरी स्ट्रॅटेजी बनवूया ज्याने आपण काय करूया, 100% प्रॉफिट कमवू शकतो. नाही होत, नाही
होतं. ओके, सो प्लीज बी अवेअर. ओके, सो आता दुसरी कॅटेगरी कुठली आहे? 10 ते 50% वाली. ओके, सो लक्षात घ्या त्यांचा पहिला नियम काय, तर तुम्हाला 1 डे टाइम फ्रेमवर यायचे. 1 डे टाइम फ्रेमवर आल्यानंतर तुमची रिस्क जी आहे, पहिली गोष्ट तर रिस्क मॅक्सिमम 10 ते 15% तुम्हाला ठेवायची. किती टक्के ठेवायची? 10 ते 15% ठेवायची. आणि होल्डिंग पिरियड तुमचा असेल जवळपास 1 ते 2 महिने जरी तुम्ही होल्ड केलं तरी ठीक आहे, कारण तुमचा जो रिटर्न असेल ते पण मोठे आहेत. लक्षात घ्या, रिटर्न्स मोठे असतील तर तुम्हाला त्याच्यावर जे आहे होल्ड पण जास्त करावं लागेल. आता लेट्स से इथेच तुम्हाला कुठेतरी सिग्नल मिळालेला आहे. इथे बघा, इथे तुम्हाला बायचं सिग्नल मिळालेलं आहे. ओके, मी काय करतो, याचा हाय मार्क करतो. ओके, ह्याच्या हायच्या वर आपली काय झाली, एंट्री झाली. ह्याच्या हायच्या वर काय झाली, आपली एंट्री झाली. आणि जिथून बाईंग आलेली, जिथून स्विंग आलेला आहे, तिथं आपण काय ठेवला, स्टॉप लॉस ठेवला. बघा, मार्केट वर गेलं, खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, इथून पुन्हा वर गेलं, इथं स्विंग झाला. तर ह्याच्या खाली मी काय केला, स्टॉप लॉस ठेवला. ओके, सो बघा माझा स्टॉप लॉस कितीचा, जवळपास 7% आहे. किती टक्क्याचा आहे? 7% आहे. ओके, सो आता माझं जे टार्गेट आहे ते किती टक्क्याचं आहे? मिनिमम 10% तर मला मिळालेच पाहिजे. ओके, तर माझं ऍव्हरेज टार्गेट जे आहे ते मला 12% मिळाले. ओके, 12% जे आहे माझं टार्गेट इथे मिळालेलं आहे. पण सर इथं टार्गेट तर 10%पेक्षा ते 10 ते 50% तुम्ही म्हणलात. लक्षात घ्या, ओके, 10%च्या वर गेलं टार्गेट आपलं की कॉन्शियस व्हायचं. काय व्हायचं? कॉन्शियस व्हायचं म्हणजे लक्ष द्यायचं. ओके, आणि लक्षात घ्या इथं जो टाइम फ्रेम आहे तो 1 डेचा आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रत्येक 5 मिनिटाला बघत बसायचंय. ऑफिसमध्ये काम झालं म्हणजे दिवसभराचे जे काही काम उरकले, संध्याकाळी तुम्ही आरामात निवांत बघून बसू शकता. सो त्यात काही जास्त मोठी गोष्ट नाही, जास्त मोठी डील करण्यासारखी गोष्ट नाही. ओके, सो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही इथं बघा, इथं बाय सिग्नल आले. ह्या बाय सिग्नलवर जर लेट्स तुम्ही एंट्री केली असती. ओके, मी इथे बाय सिग्नलवर लावतो. 2400 समथिंग रुपयाला आहे हा स्टॉक जो आहे दीपक नायट्रेट. इथे तुम्ही लेट्स काहीतरी एंट्री केली आणि तुम्हाला स्विंग जो आहे तो जवळपास खालीच मिळाला. तुम्ही बघा ना, ह्याच्या आधी स्विंग आहे का कुठला? नाही. ह्याच्या नंतरचा स्विंग आहे कुठला? नाहीच आहे. ओके, आणि इथं त्याच्यामुळं जो आहे आपला लॉस बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर 13% आपला जो आहे इथं लॉस आहे. ओके, 13%. मी तुम्हाला 10 ते 15%ची मार्जिन दिलेली आहे. आणि इथं जे आपले रिटर्न्स आहेत ते जवळपास ऑलरेडी या स्ट्रॅटेजीने किती 26% गेलेले आहेत. ओके, म्हणजे टॉप मोस्ट बघायला गेला तर 30% त्याने रिटर्न्स दिलेले आहेत. सो लक्षात घ्या, मार्केटमध्ये 10%च्या वर गेले की जरा कॉन्शियस व्हायचं. 10%च्या वर गेले की जरा कॉन्शियस व्हायचं, म्हणजे फक्त बघत राहायचं त्याला की नेमकं त्याच्यामध्ये काय चालू आहे. ओके, राईट. सो 10 ते 50% वाल्यांना लक्षात आलं तुम्हाला कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काम करायचं आहे. ओके, सिग्नल मिळालं बघा, इथं सिग्नल मिळालं, एक्झिट केला आपण. ओके, म्हणजे 1 आवर मध्ये पण भेटलं होतं, 1 डे मध्ये पण भेटलं होतं. आता इथं बघा, इथं छोटीशा कॅन्डलनं मस्त एक छोटूसा आपल्याला काय दिलं, सिग्नल दिलेला आहे. ह्याचा हाय मार्क केला आपण. ओके, आणि इथं एंट्री घेतली. ह्याच्या हायच्या वर काय घेतली आपण, कारण त्यांना एंट्री जी आहे ती दिलेली आहे, म्हणजे सिग्नल जे आहे ते दिलेलं आहे. आणि आता स्विंग बघा ना तुम्ही, स्विंग किती छोटा आहे. या लेवलला एक स्विंग आलेला आहे असा जवळपास. ओके, सो मी काय करतो, माझा स्टॉप लॉस ठेवून देतो. आता मी जर इथे स्टॉप लॉस ठेवला, ओके, एक सेकंड, मी जर इथे स्टॉप लॉस गेला, किती टक्क्याचा? 3% स्टॉप लॉस आहे. ओके, आणि इथं रिटर्न्स किती भेटलेत मला, तुम्ही बघा, जवळपास 24% रिटर्न भेटलेत. अजून जर होल्ड केला तुम्ही तर तुमचे रिटर्न जे आहे जवळपास 30% गेलेले आहे. 30% गेलेले आहेत. एंट्री कधी झाली? जवळपास एप्रिल 2023. एक्झिट कधी? 7 सप्टेंबर, म्हणजे 2-3 महिन्याचा टाइम आहे. पण ऑलरेडी तुम्हाला 20-25% भेटले होते, तुम्ही त्याच्यातही निघून जायला पाहिजे होतं. आता बघा, ह्या पूर्ण फेज मध्ये इथे एक सेल सिग्नल आलेले, तर ह्या सेल सिग्नलला बघून सुद्धा तुम्ही एक्झिट करू शकता. म्हणजे एकतर वरी तुम्हाला जे एरोज आहेत ते भेटायला पाहिजे, किंवा तुमचं जे टार्गेट आहे ते भेटायला पाहिजे, किंवा तुम्हाला हे सेल सिग्नल भेटायला पाहिजे. या तिन्हीपैकी कोणीही भेटू द्या पहिले, की बस राम राम ठोकायचा त्या ट्रेडला आणि दुसऱ्या स्टॉकमध्ये पैसे टाकायचे. ओके, सो हे तुमच्यासाठी महत्वाचं होतं. आता आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जे 5 ते 10% काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी अजून एक पॉईंट राहिला. जर तुम्ही मार्जिन ट्रेडिंग करणार असाल तर तुम्ही जे आहेत 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊन सुद्धा ह्याला वापरू शकता. मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय? तर मार्जिन ट्रेडिंग म्हणजे लेट्स से आपल्याकडे 10,000 रुपये आहेत. ओके, 10,000 रुपये आहेत, तर आपण 50,000 रुपयापर्यंत काय करू शकतो, शेअर घेऊ शकतो. ओके, म्हणजे 5 पट जास्त पैसे जे आहेत ते शेअर्स घेऊ शकतो. ओके, तो पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे. ज्यांना माहिती त्यांनी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम तिथं वापरू शकता. ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, सो 10,000वरून 50,000वर आपण कसं माल उचलायचा, स्टॉक कसे उचलायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल, कमेंट सेक्शन मध्ये टाका. आपण त्याच्यावर पण काय करू, एक मस्त सेशन, डिटेलमध्ये सेशन घेऊया, सो दॅट तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, आता तिसरी जी कॅटेगरी आहे, तिसरी कॅटेगरी किती? 50%च्या वर, म्हणजे मोठे लोक. ओके, मी तुम्हाला असे काही स्टॉक दाखवतो जे 55 रुपयावरून लिटरली 1,000 रुपयावर गेलेले. ओके, या स्ट्रॅटेजीने 55, पण एवढे होल्डिंग पिरियड खूप आहे.
होल्डिंग पिरियड 3 वर्षाचा आहे. ओके, 55 रुपयावरून 1000, म्हणजे रिटर्न्स पण तसेच आहेत बघायला गेलं तर. ओके, रिटर्न्स पण जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये स्टॉक स्प्लिट पण झाले, त्याच्यानंतर त्यांना डिव्हिडंडही भेटला, ते वेगळा, ते प्रॉफिट तर बाजूलाच ठेवा. पण शेअर्सचा जो प्राइस गेन जो काही आहे, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास चांगले रिटर्न्स भेटलेले आहे. ओके, राईट. सो आता लक्ष द्या की त्यांनी काय करायला पाहिजे. तर त्यांनी जे आहे त्यांनी 1 वीकचा टाइम फ्रेम वापरा. ओके, आणि ज्यांना 100% पेक्षा जास्त प्रॉफिट पाहिजे त्यांनी 1 मंथच्या टाइम फ्रेमला जाऊ शकता. ओके, आता मी त्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत तर मी तुम्हाला दाखवतो. 1 वीकच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला फ्रिक्वेंटली अशी एंट्री भेटणार नाही. आता इथे बघा, इथं तुम्हाला इथे एंट्री भेटली, ह्या बाय सिग्नलवर तुम्हाला इथे एंट्री भेटली. तुम्ही इथं हा जो आहे हा लेवल मार्क केला. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस कुठे, स्विंग कुठे आहे, इथे आहे. तर याच्या खाली तुमचा काय स्टॉप लॉस आहे. आता सर जिथे 50% प्रॉफिट आहे तिथे आम्ही किती टक्क्याचा स्टॉप लॉस ठेवायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला इथे जो स्टॉप लॉस ठेवायचा आहे तो मॅक्सिमम 20% ठेवायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जर 100% पेक्षा जास्तचा प्रॉफिट जर तुम्ही टार्गेट करणार असाल तर 35 ते 40% पर्यंत ठेवा स्टॉप लॉस. 35 ते 40% पर्यंत काय करा, स्टॉप लॉस ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका. पण टार्गेट कधी असेल, 100% असेल. जर टार्गेट तुमचं 50, 60, 70% असेल तर 20% जास्त जाऊ नका. ओके, पण लक्षात घ्या यांचा होल्डिंग पिरियड जर तुम्ही 50% किंवा 50 ते 100% पर्यंत एक्सपेक्ट करायलात तर होल्डिंग पिरियड तुमचा 6 महिने ते 8 महिने ठेवा. आणि 100% पेक्षा जास्त जर एक्सपेक्ट करणार असाल तर 1 ते 1.25 वर्ष तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 1 ते 1.25 वर्षामध्ये तुमचा पैसा डबल होईल, हे तुम्ही एक्सपेक्ट करायला काही हरकत नाही. ओके, सो आता इथे बघा तुम्हाला इथे बाय सिग्नल मिळालेला आहे. इथे काय झालेले, बाय सिग्नल मिळालेले. ओके सर, तुमची एंट्री झाली इथे. ओके, तुमची एंट्री झाली इथे. ओके, राईट. सो आपण काय करूया, तुम्हाला माझा नंबर जो आहे तो स्क्रीनवर दिसत असेल. जर मंडळी लक्षात घ्या, या सेशन मध्ये किंवा ऑलरेडी झालेल्या क्लासमध्ये काही जरी अडचण, डाऊट, शंका असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर मला फोन करू शकता. हा पर्सनल माझा नंबर आहे, कुठल्याही ऑफिसचा नंबर नाहीये, तुम्हाला कोणी दुसरं बोलणार नाही. हा, जर काही तशी अडचणी असेल आणि तसं तुम्हाला काही जर असिस्टंट प्रोव्हाइड करायचा असेल तर मी स्वतः सांगेल की सर तुम्हाला दुसरा कॉल येईल आणि तुम्हाला ते माणूस मदत करेल किंवा जो माझा एम्प्लॉय तो मदत करेल. पण लक्षात घ्या मंडळी, माझा कुठलाही पेड पेड ग्रुप नाहीये. ओके, फक्त काय ते मी क्लासमध्ये शिकवतो, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये माझं. ओके, माझा कुठला प्रीमियम ग्रुप नाहीये, काही आपला काही तसा विषय नाहीच आहे. ओके, कारण मी सेबी रजिस्टर्ड नाहीये. ओके, आणि मला सध्या तशी व्हायची इच्छा पण नाही. ओके, दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, स्विंग ट्रेडिंग शिकून करण्यासारखी गोष्ट आहे. ओके, आणि हा नंबर जो आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण जरा चेक करायला पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, डेफिनेटली कॉल करून बघा आणि प्रतीक लवंदे बोलतोय कारण ते चेक करा. ओके, सो बॅक टू टॉपिक येऊया. आता बघा इथे माझा जो आहे टार्गेट म्हणजे काय म्हणतात, एसएल आहे आणि तुम्ही बघा 28% पेक्षा जवळपास जो आहे तो टार्गेट स्टॉप लॉस जातोय माझा. पण बघा तुम्ही जर प्रॉपर तंतोतंत जर जोडला तर 20-22% पर्यंत जातोय. ठीक आहे, आपण जर थोडस 25% पर्यंत जरी नेला तरी काय अडचण नाही. ओके, राईट. आता तुम्ही बघा तेव्हापासून या स्टॉकनी सिग्नल कधी दिलं, सिग्नल दिलं जवळपास इथे दिलं. ओके, बघा इथे तुम्हाला एक्झिट करण्यासाठी जो आहे तो RSI ने सिग्नल दिलं. ओके, इथे बघा RSI ने सिग्नल दिलं. ओके, सो बढिया. मग आपण इथे जे आहे काय प्राइस आहे बघूया आणि इथे आपण जे आहे आपले एक्झिट मारून देऊया. ओके, राईट. इथे जर मी एक्सपेक्ट केलं तर या प्राइस पर्यंत किती टक्क्याचा प्रॉफिट झालाय माझा, बघा किती टक्क्याचा प्रॉफिट झालाय. ओके, मी आता माझं काही जास्त म्हणणं नाहीये पण तुम्ही स्वतः बघा किती टक्क्यात झाले, 522%, म्हणजे 5 पट तुमचा पैसा, 5.5 पट जवळपास तुमचा पैसा झालेला आहे हा सिग्नल मिळेपर्यंत. ओके, राईट. तर तिथं आपण 100% पेक्षा जास्त एक्सपेक्ट केलं, सो आपण इथे टार्गेट स्टॉप लॉस पण मोठा ठेवायला पाहिजे. पण लक्षात घ्या 2019 मध्ये हा स्टॉक आपल्याला आपण घेतला आणि 2021 मध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये 5 पट त्यानं पैसे करून दिले. ओके, पिरियड, होल्डिंग पिरियड तुम्हाला जो आहे तो जास्त ठेवावाच लागेल. ओके, सर एका स्टॉकचं सांगितलं, अजून एखाद्या स्टॉकचं सांगा. घ्या IDFC फर्स्ट बँक, हे तर जबरदस्त स्टॉक आहे, याच्याबद्दल तर मी खूप जास्त वेळेस डिस्कसही केलेले माझ्या विद्यार्थ्यांसोबत. तर इथे बघा हा जो आहे इथे मला बाय सिग्नल भेटलं, इथे मी एंट्री घेतली. ओके, सो इथे मी लॉंग पोझिशन क्रिएट केली. ओके, आणि त्याच्यानंतर राईट, त्याच्यानंतर आता सिग्नल कुठं भेटले मला, जवळपास इथे काहीतरी सिग्नल मला भेटले. ओके, बघा इथे माझा जो स्टॉप लॉस आहे तो 20%चा आणि प्रॉफिट पण किती आहे, जवळपास 60% प्रॉफिट आहे. तुम्ही स्वतः बघा 20% प्रॉफिट आहे आणि 62% प्रॉफिट मला भेटलाय सिग्नल मिळेपर्यंत. ठीक आहे, सफिशियंट आहे यार. ओके, एंट्री कधी भेटली मला, एंट्री बघा, एंट्री जो काही पॉइंट आहे माझा, बघा बघा ही लेवल जी आहे ही लेवल मी कधी मार्क केली, ही लेवल जवळपास मी मार्क केलेली आहे 22 ऑगस्ट 2022 ला. पण एंट्री कधी भेटली मला, एंट्री भेटली जवळपास सप्टेंबर मध्ये भेटली. म्हणजे असं गरजेचं नाही की जेव्हा लेवल लावली लगेच एंट्री भेटेल. सप्टेंबर मध्ये मला काय भेटली, एंट्री भेटली.
सप्टेंबर 2022 पासून तुम्हाला 19 जून जवळपास 2023 म्हणजे 1 वर्षाचा जवळपास तुम्हाला पिरियड होल्ड करावा लागला 62% रिटर्नसाठी. ओके, बघा जेवढा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जाल तेवढे मोठे रिटर्न्स आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि अॅक्युरसी पण तेवढी. ओके, मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार या इंडिकेटरला तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वापरा. ओके, म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप जास्त आस्पेक्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतात. पूर्णपणे तुम्ही ह्या एका इंडिकेटरवर डिपेंडंट नाही राहू शकत. ओके, त्यामुळे क्लिअरली सांगतोय की हे इंडिकेटर फक्त स्टॉक्स मध्ये वापरा. ओके, ऑप्शन ट्रेडिंगचा आणि ह्या इंडिकेटरचा संबंध नाही. कृपया करून याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वापरू नका. ओके, आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा. ओके, कुठे गेलं? हा, राईट. तर ज्यांना क्लास करायचा त्यांनी लवकरात लवकर आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. 5 प्रीमियम स्टॉक स्क्रीनर जे आहेत ते मी देत नाही. ओके, म्हणजे खूप जास्त मेहनत लागते, लक्षात घ्या आपलं स्वतःचं स्क्रीनर बनवण्यासाठी. ओके, ते तुम्हाला देणं ते पण एवढ्या कमी प्राइस मध्ये, पण ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, तर फक्त 15 विद्यार्थ्यांसाठी 7 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन ऑलरेडी झालेले. ओके, उरलेले लवकरात लवकरच होतील, कारण ही बॅच जी चालू होणार आहे ती जवळपास चालू होणार आहे 13 सप्टेंबरला, वेळ आहे अजून. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. ओके, आणि आपल्या ऍपमध्ये तुम्हाला याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, किंवा तुम्ही मला डायरेक्ट फोन लावून सुद्धा याच्याशी संबंधित माहिती घेऊ शकता. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, सो आय होप तुम्हाला आवडला असेल आजचं सेशन. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच गाईज.